चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. एका बाजूला जर आपण पाहताय तर लिजंड 11 कुडगावचा संघ त्या मॅच मध्ये फिल्डिंग करतो आणि दाभोल 11 दाभोल याचे दोन बॅटर्स मैदानावरती दाखल झालेत. त्याचप्रमाणे आपल्या या स्पर्धेला उपस्थित राहिलेले मान्यवर राजूजी कदम साहेब हे सुद्धा आपल्या स्पर्धेला आलेले आहेत. मंडळाचे श्री संजय आंबेकर यांना विनंती करतोय त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचंय. लेट्स प्ले. पहिला बॉल नितीन यांना आपण पाहताय. पहिल्याच बॉलवरती लाजवाब फटका इनफिल्डच्या डोक्यावरून. धन्यवाद राजूजी, आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपला कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल मनपूर्वक आभार आपले. धन्यवाद. थँक्यू सो मच. आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आता मॅच कडे जात असताना पहिल्याच बॉलवरती नयन नाडकरच्या बॅटमधून अफलातून फटका आलाय. दाभोल 11 दाभोल बॅटिंग करणारा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला कुडगावचा लिजंड संघ आहे जिथे सर्व सिनियर प्लेयर्स आहेत. दुसरा बॉल पहा, हा अनुभव आहे. तर लिजंड का म्हटलं जातं तर बरीच वर्ष आपल्या संघासाठी योगदान राहिलं या खेळाडूंचं. पहिला बॉल जर पाहिला तर मोठा फटका आला. दुसरा बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळवलं, नजरेपासून दूर, बॅटपासून दूर. आणि दुसऱ्या बॉलवरती गोलंदाज नितीन यांचं कमबॅक मैदानावरती आपण पाहत आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सर्कलच्या बाहेर ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेट क्षेत्ररक्षक तैनात पाहता डीपमध्ये. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं. एका धावेचं कन्व्हर्जन, दुसरी धाव कंप्लीट. ती रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजवाब. अगदी एक्का दुक्का म्हणजे 1ला 2 मध्ये आणि 2ला 3 मध्ये कन्व्हर्जन केलं जात आहे. 3च्या मदतीनं रणसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. एक गमतीशीर क्रमांक आहे 7. आपण जर पाहिलं तर आठवड्याचे वार 7 आहेत, इंद्रधनुष्याचे रंग 7, संगीताची सूर 7, जगातील आश्चर्य 7 आणि लग्नात घेतले जाणारे फेरे 7. त्याच्यामुळे 7 हा जो क्रमांक आहे तो अगदी एक गमतीशीर क्रमांक सध्याच्या घडीला आपण ऑन दी बोर्ड स्कोर कार्डवरती पाहू शकताय. बॅटिंग करणाऱ्या दाभोल संघाच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती चौकार, डॉट बॉल, त्याच्यानंतर 3 धावा. यावेळी बिग हिट टप्प्यात आला आणि कार्यक्रम केला. बॉलला पाठवून दिला सरळ सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. साईनाच्या बॅटमधून अफलातून फटका अगदी टप्प्यामध्ये होता आणि त्याच्यावरती तुटून पडला. कार्यक्रमी झाला. दुसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आला. बॅट आणि बॉलमध्ये कोणत्या प्रकारचा कॉन्टॅक्ट नाहीये. 5 चेंडूचा खेळ संपलाय. रणसंख्या 1-3-13 या आकड्यावरती स्थिर पाहतात. 2 मोठे फटके आलेत, मात्र नितीननं देखील 2 डॉट बॉल या षटकामध्ये डिलिव्हर जरूर केलेत. खराब क्षेत्ररक्षण ही पाहिलं जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा देखील आल्यात. तर दुसऱ्या बाजूला आता साईनाथ डांगे आणि नयन नाडकर सलामीची जोडी आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न झाला. फटका फसलाय. स्वप्नील बॉल खाली आहे. झेल ड्रॉप झालाय. झेल गॅदर करणं गरजेचं आहे कारण साईनाथ आक्रमक खेळ मैदानावरती करतो. एक सहज सोपा झेल होता आणि झेल ड्रॉप झाला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि बॅटिंग करणारा दाभोल 11 दाभोल हा जो संघ आहे जाऊन पोहोचलाय 13 लॉस ऑफ 15 धावा झाल्यात. माफ करा, 15 लॉस ऑफ नन विकेट्स. पहिलं षटक संपुष्टात आलंय. षटक क्रमांक 2 ला होईल सुरुवात. तोपर्यंत संधी देव्यात पुन्हा एकदा डीजेला. येस, थँक्यू. चला कुडगाव लिजंड जास्त वेळ घेऊ नका. कुडगाव लिजंडला विनंती आहे जास्त वेळ न घेता प्लीज क्षेत्ररक्षण प्रेस करा, सजवून घ्या कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. संपूर्ण स्पर्धा आपण डे लाईट्समध्ये कव्हर करतो त्याच्यामुळे माझा आवाज कॅप्टन थोडंसं गांभीर्याने घ्या. आपण प्रत्येक सामना हा सुनियोजित षटकाचा खेळवला जावा असं अगदी प्रामाणिक मत आहे आयोजकांचं देखील. त्याच्यामुळे प्रत्येक ओव्हरनंतर टीम मिटिंग घेऊ नका. फील्ड प्लेसमेंटसाठी जास्त वेळ न घेता ती लगेचच मॅचला सुरुवात करा. विजय गोलंदाजी ट्रॅकवरती आलं. पहिलं षटक थोडंसं महागडं राहिलं ज्याच्यामध्ये आपण पाहिलं देखील की एक नाट्यमय षटक होतं. झेल ड्रॉप झाले, मोठे फटकेही आले. अगदी दोन्ही बाजूनं बरंच काही त्या षटकामध्ये आपण पाहिलं जिथे एक साईनासारख्या एक मोठ्या फलंदाजाला जीवनदान देखील दिलं गेलं. येणारे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे
विजय गोलंदाजी ट्रॅकवरती आला. आणखी एक अनुभवी खेळाडू. ते बॉल आपण पाहत आहे वेस्टर्नच्या मागे सुरेख गॅदर केलं जात आहे. बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं बॉलला. बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नव्हता या बॉलवरती. आणि आणखी एक बॉल डॉट पहिलाच विजयच्या माध्यमातून डिलिव्हर केला जातोय. स्ट्रायकिंगला नयन नाडकर 4 बॉलवरती 7 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलात. तर दुसऱ्या बाजूला साईनाथ डांगे आहे, त्याच्या बॅटमधून एक अफलातून षटकार ही मागच्या ओव्हरमध्ये पाहिलाय. लाजवाब बॉल पडला, थोडासा खाली राहिला, थोडासा स्विंग ही त्या बॉलमध्ये होता. एक संमिश्र गोलंदाजी आहे. टाळ्यांचा वर्षाव, टाळ्यांचा कडकडाट आपण बाहेरून पाहू शकता. आणि हा सन्मान आहे, कारण मैदानावरती अगदी जे अनुभवी खेळाडू आहेत, लिजंड आहेत, त्या मैदानावरती दाखल झालेत. आणि नयन नाडकरनं मात्र कमबॅक केल्या बॉलवरती. मोठा फटका आलाय. संधी निश्चितपणे आहे का मागच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चाललाय. आणि यावेळी एक लाजवाब कॅच. फलंदाज बाद होते, विकेटचं पतन. येस, थँक्यू. आपण पाहू शकता आपल्या ॲक्शन रिप्लेमध्ये स्क्रीनवरती मागे पाहिलं असेल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते स्वप्नील. आणि मागे जात असताना सुरेख झेल मात्र कॅरी केला गेलाय. मागे चुकी झाली होती आणि यावेळी त्यांना मात्र कव्हर पॉईंटला तैनात केले गेले. आणि एक अवघड झेल होता, कारण क्रिकेटमध्ये मागे जाऊन झेल डिलिव्हर करणं, जज करणं तितकं अगदी आपण पाहिलं तर सोपं नसतं. मात्र एक अवघड झेल यावेळी टिपला गेला. आणि हे क्रिकेटमध्ये गरजेचं आहे, कारण तुमचा संघ पहिल्या षटकामध्ये थोडासा बॅकफुटला होता. त्याच्यानंतर जसा विजय गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत, विजयच्या माध्यमातून 3 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर झालेत. आणि रणसंख्या 15 या आकड्यावरती स्थिर. पुढचा बॉल यावेळी देखील एक लाजवाब डिलिव्हरी. अगदी विजय एक लिजंड गोलंदाज आहे, अनुभव आहे या गोलंदाजाकडे. शैली पाहिली तर थोडीशी वेगळी शैली आहे. स्पिन गोलंदाजी आहे. थोडासा रनअप जर आपण पाहिला तर कमी पावलाचा रनअप. त्याच्यानंतर बॉलला थोडंसं कमी गतीने हाताळण्याचा प्रयत्न होतो. लगातारचा 4था चेंडू डॉट अलॉंग द कार्पेट. बॉलला अडवलं गेले. रनआउटची संधी या बॉलवरती नाही आहे, केवळ एका धावेवरती रोखलं गेलंय. 5 चेंडूचा खेळ संपला. रणसंख्या 106 या आकड्यावरती. विजय यांचा आतापर्यंत अप्रतिम षटक राहिलंय. लाजवाब स्पेल. पहिले 4 चेंडू जर पाहिले तर डॉट डिलिव्हर्ड. 5व्या बॉलवरती एक धाव निश्चितपणे आले. मात्र तर समोर साईनाथ सारखा एक मोठा बॅटर आहे, जे साईनाथचा झेल मागच्या षटकामध्ये ड्रॉप झालाय, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार ही पाहिलाय. 3 चेंडूवरती 8 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळ करतोय. 1 टू गो. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न झालाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक 2 आलेत. आणि यावेळी पुन्हा एकदा एक अप्रतिम झेल टिपला गेलाय. अफलातून कमबॅक. लिजंड खेळाडू आहेत, अनुभव पाठीशी आहे. आणि तो अनुभव मैदानावरती सादर केला जातोय. षटक क्रमांक 2 संपलाय. आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस सफलगमती धावा झाल्या 16. गडी पास झालेत 2. षटक क्रमांक 3 ला होईल सुरुवात. तोपर्यंत घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया सुमधुर संगीत. हॅलो 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 हॅलो. आपल्या या स्पर्धेसाठी निलेशजी घाणेकर, त्याचप्रमाणे सचिनजी रामगडे यांच्याकडून 600 रुपयाचे देणगी आलेले आहे. उत्कर्ष सार्वजनिक गणेश उच्च मंडळ आंबेच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे उपस्थित श्री राजूजी कदम, समृद्धी ट्रॅव्हल्स महाबळेश्वर यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आपल्या ह्या आंबेच्या राजा सत्संगसाठी या कार्यक्रमासाठी आलेले आहे. त्यांचं सुद्धा आंबेच्या राजाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन, मनपूर्वक आभार. धन्यवाद. सर्व देणगीदारांचं खूप खूप आभार व्यक्त करतोय, कारण आयोजकांबरोबर प्रायोजकांची भूमिका ही फार महत्त्वाची आहे. आणि जे जे देणगीच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मदतीचा हातभार लावतात ते सर्व आमच्या देणगीदारांचं मनपूर्वक आभार. दुसरं षटक लाजवाब राहिलं. यावेळी चुकी झाली. यष्टांच्या बराचसा बाहेर बॉल. एक सिंगल कंप्लीट झाली. वाईट प्लस 2 धावा स्कोर कार्डमध्ये अर्जित झाल्यात, अंकित झाल्यात. रणसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. षटक क्रमांक 2 मध्ये आपण गोलंदाज विजयला पाहिलं, ज्या विजयने एक अप्रतिम षटक हाताळलं होतं. केवळ 1 धाव खर्ची केली आणि 2 महत्त्वपूर्ण घडी देखील बाद केलेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रुपेश यांना आपण पाहताय. पहिला बॉल वाईट प्लस 1 अशा 2 धावा. दुसरा बॉल आहे. दुसरा बॉल देखील बराचसा बाहेर. अंपायरचा सिग्नल आपल्यापर्यंत येतोय. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 अंमलात आणला गेलाय. आणि वाईटच्या माध्यमातून राखीचे खापरे आपल्यापर्यंत तो सिग्नल पोहोचवत आहेत. एक एक्स्ट्रा धाव. आणि रणसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 19-19 या आकड्यावरती.
तर शिवशक्ती आडे संघाला विनंती आहे, शिवशक्ती आडे आणि खारगाव दोन्ही संघाला विनंती आहे आपण टॉससाठी या. शिवशक्ती आडे आणि खारगाव दोन्ही संघाचे कॅप्टन आणि दोन्ही संघ प्लीज आपण टॉससाठी या. यावेळी आडवा बॅटनं चांगला फटका आहे, मात्र जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण देखील तितकं सुरेख आहे. फलंदाज क्रमांक यावेळी बाद झाला 3. थँक्यू. ही काही दर्जेदार गाणी आहेत ती संपूर्ण दिवसभरात आज सुमीच्या माध्यमातून देखील कानावरती पडणार आहेत. यावेळी जर पाहिलं तर मागच्या चेंडूवरती गडी बाद झाला, रणसंख्या 19 आकड्यावरती स्थिर आहे. येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ मैदानावरती असूनही शिल्लक आहे. रमेश यांना पाहत आहे गोलंदाजी ट्रॅकवरती, माफ करा 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, केवळ एक बॉल मैदानावरती डिलिव्हर करून झाला. पुढे एकदा लॉंग लेग मध्ये या चेंडूला खेळून काढले, केवळ हलक्या हाताने दिशा दिली क्षेत्ररक्षक बॉलवरती सोपर्यंत येईल. पुन्हा एकदा 2 धावा या बॉलवरती कंप्लीट झाल्या. तर रणसंख्या जर पाहिली तर 21 या आकड्यावरती येणाऱ्या 4 चेंडूचा खेळ मैदानावरती अजूनही शिल्लक आहे. आपण पाहताय आंबेडकर राजा चषक 2024 पर्व 1चा तर चला विनंती आहे शिवशक्ती आडे संघ टॉससाठी या आणि खारगाव संघ दोन्ही खेळाडूंना विनंती आहे, दोन्ही संघांना विनंती आहे प्लीज आपण टॉससाठी या. नेक्स्ट मॅच शिवशक्ती आडे आणि खारगाव बिग बॅटल बिग फाईट मॅच आणि त्यासाठी आपण दोन्ही कॅप्टन्सला विनंती करतो प्लीज दोन्ही कॅप्टन्स आपण टॉससाठी या. तर पुढच्या बॉलवरती पुन्हा एकदा मोठा प्रहार वाईडिश लॉंगॉनला नितीन बॉलवरती येत आहेत. सिंगल धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती नाही केला जाणार, थांबवलं गेलंय आणि 1च्या मदतीने रणसंख्या 24 या आकड्यावरती. तर 4 चेंडूचा खेळ संपलाय. येणारे 2 चेंडूवरती मैदानावरती डिलिव्हर करणं शिल्लक राहिलेत. दाभोल 11 दाभोल चांगला खेळ करतोय कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या. षटक क्रमांक 2 मध्ये विजयने जो अंकुश लगावलाय अक्षरशः अप्रतिम स्पेल. या बॉलवरती पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका आलाय. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत वेगाने बॉलवरती येईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न बॉलवरती देखील केला जातोय. 2च्या साह्यानं रणसंख्या 26 या आकड्यावरती. 1 टू गो शेवटचा बॉल आहे. दाभोल 11 दाभोल विपक्ष लिजंट 11 कुडगाव या 2 संघामधील ही मॅच आहे, ही फाईट आहे. पहिल्या षटकामध्ये दाभोल 11 दाभोल संघाचा खूप चांगला खेळ, दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक आणि षटक क्रमांक 3 मध्ये संमिश्र खेळ राहिलाय. तर बॅलन्स क्रिकेट या षटकामध्ये पाहिलं. पुन्हा एकदा बॉल निघून जातोय फाईन लेग झोन मध्ये, सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवरती एक चौकार. येस थँक्यू. चला शिवशक्ती आडे संघाला शेवटचा कॉल आहे. आडे संघाचे कॅप्टन आहेत, खेळाडूंना विनंती करतोय आडे संघाचे खेळाडू जे मागे विकेटच्या मागे खेळत आहेत, आडे संघाचे खेळाडू शिवशक्ती आडेसाला धावत या कारण आपण टॉस करतोय. जे खेळाडू आहेत आडे संघाचे सर्व खेळाडू तर प्लीज आपण व्यासपीठासमोर या. प्लेइंग 11 मध्ये जे खेळाडू आहेत आडे संघाचे त्या आडे संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे चला प्लीज घाई नाही या. 31 धावांचं टार्गेट आहे, 18 मध्ये 31 हे मॅच मध्ये टार्गेट आहे. दाभोल 11 दाभोल तर दुसऱ्या बाजूला लिजंट 11 कुडगावचा संघ आहे. कशा पद्धतीने धावा चेस होतील की धावा डिफेन्स होतील याच्यावरती मात्र सर्वांच्या नजरा असतील. मात्र मॅचला होईल सुरुवात. तोपर्यंत पुन्हा एकदा सदी देवा डिझेला.
हॅलो, लवकरात लवकर टॉच विन करून घ्यायचं आहे. होणारा संघ शिवशक्ती आडे विरुद्ध खारगाव यांच्या दरम्यान टॉच इथे होताना हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो. आडे संघाने टॉच विन जिंकलेला आहे, टॉच विन झालेला आहे. आणि प्रथम काय ते घेत आहेत, एक मिनिट, क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलेलं आहे. आणि मी विनंती करतोय आपल्या या स्पर्धेमध्ये सहभागी झाले, तुमचा कसा गेम असणार आहे. आणि या आंबेचा राजा जो उत्कर्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आंबेच्या वतीने ही स्पर्धा आयोजन करण्यात, त्याबद्दल तुम्हाला दोन शब्द तुम्ही नियोजन बद्दल बोलायचे. धन्यवाद मला बोलायला दिल्याबद्दल. नियोजन तर खूप चांगलं आहे. आम्ही इथे गेल्या वर्षी पण फायनल मारलेली, यावर्षी प्रथम येत आहोत इकडे खेळायला. संघ असा घेऊन चांगला खेळ घडू अशी आम्ही बोलतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे खारगाव संघ, तुमचं कशी रणनीती असणार आहे? प्रथम तुम्हाला फलंदाजी करायची आहे. खूप चांगले खेळाडू आहेत आपले संघामध्ये. कसा खेळ तुमचा राहणार आहे? त्याचप्रमाणे आपल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आंबेच्या वतीने आंबेचा राजाचं असं यूट्यूब लाईव्ह होते, त्या नियोजनाबद्दल आपण सांगायचे. नमस्कार. आयोजन खूप छान आहे आणि आमचा प्रयत्न असेल जास्तीत जास्त टार्गेट करायचा. आणि आमचे खेळाडूही चांगले आहेत, कोणाला काही प्रॉब्लेम येणार नाही. थँक्यू. धन्यवाद. दोन्ही संघांना शुभेच्छा. आपला खेळ दाखवायचा आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे मल्हार प्रदीप आंबेकर यांच्याकडून दोन्ही संघांसाठी RS एनर्जी आलेले आहे. त्याचप्रमाणे पावडर सुद्धा आहे. दोन्ही संघांसाठी मल्हार यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. चला मॅचकडे जाऊयात. प्रेझेंट मॅच जिथे टार्गेट ठेवलं गेलं आहे 31-31 धावांचं. 18 मध्ये 31. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं, थोडंसं मागे राहिले. बॅट आणि बॉलमध्ये नो कॉन्टॅक्ट. आणि पहिलं जर बॉल पाहिलं तर यावेळी डॉट डिलिव्हर्ड होतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नयन नाडकरला आपण पाहता. 31 धावांचं टार्गेट आहे. 10च्या सरासरीने मॅचमध्ये धावा करायच्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या बाजूनं P1 पॉवर प्लेच्या षटकाचा वापर चांगलं करणं देखील तितकंच गरजेचं आहे. पहिला बॉल डॉट आलाय. स्ट्राईकला विजय टॅप केला बॉलला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. दी बॉलर बॅक ड्राईव्ह समोर हा बॉल जोपर्यंत अडवला गेलाय त्या बॉलवरती एक सिंगल धावाची मोहर. रणसंख्या 1 न मात्र संघ लिजंड 11 कुडगाव आपलं खातं देखील उघडतोय. तर स्ट्राईक एंडला निश्चयला आपण पाहता लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन घेऊन कुडगावचा संघ मैदानावरती दाखल झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदलाव केला जाईल. ऑफ साईडला पाहिलं तर प्रोटेक्शन नाही आहे. ऑन साईडला पॉवर प्लेमध्ये निश्चयसाठी प्रोटेक्शन ठेवलं गेलं आहे. त्याच्याबरोबर इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होईल की दुसऱ्या बाजूला मला नॅचरल गेम मैदानावरती सादर केला जाईल. 31 टार्गेट आहे. टार्गेट निश्चितपणे थोडंसं मोठं आहे लिजंडच्या दृष्टीनं, कारण दाभोळ संघाचा खेळी तितकंच अप्रतिम आहे. यावेळी अगदी बोटाफटका खेळण्याचं होतं. गुडघे टेकवलं, त्याच्यानंतर बोटाफटका खेळण्याचा प्रयत्न झाला आहे.
झेल ड्रॉप आणि तिथून दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल. तर दुसरी धाव कंप्लीट झाली. 2च्या मदतीने रणसंख्या 3 या आकड्यावरती. तर 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपला आणि प्रति चेंडू मागे 1च्या सरासरीने बॅटिंग मैदानावरती सुरू आहे. रिक्वायर्ड रनरेटचा विचार केला तर आता 11.20च्या सरासरीने तुम्हाला मैदानावरती खेळ करायचा आहे. प्रत्येक षटकामागे एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे, कारण धावा जितक्या कमी होणार तेवढा प्रेशर बिल्ड निश्चितपणे होईल. त्यामुळे तुम्हाला आता मोठे फटका एखाद्याला लागवायचा आहे. बाहेर बॉल आहे, बराचसा पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल अवांतर एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्राच्या माध्यमातून रणसंख्या 4 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ संपला, रणसंख्या 4. टार्गेट 31, 31 धावांचं. रिक्वायर्ड रन रेट पुन्हा एकदा थोडासा कमी झालाय. 10.80च्या सरासरीने आता मैदानावरती खेळ करायचा आहे. 3 मध्ये एखादा मोठा फटका येईल का, कारण 11ची सरासरी राखायची आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इंटू द गॅप, बॉल सरळ निघून चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन, सीमारेषा पलीकडे आलाय हा मच नीडेड चौकार. आता मात्र सावकाश मैदानावरती थांबून चालणार नाही, कारण रणसंख्या पाहिली तर 31 धावांचं टार्गेट आणि त्याच्यानंतर 4 चेंडू संपलेत आणि निश्चयच्या बॅटमधून आतापर्यंत एक लाजवाब फटका देखील पाहिला. तर रणसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 2 चेंडूवरती आता मैदानावरती निश्चय एक वेगळा निश्चय मनामध्ये करेल का. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक मागून जोपर्यंत बॉलला कव्हर करेल. इथून जर पाहिलं तर 2 धावा या बॉलवरती देखील आल्यात आणि रणसंख्या जर पाहिली तर झाल्यात 1-0-10. सिंगल धावाली आणि रणसंख्या जर पाहिली तर 9 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आहे. 11ची सरासरी मैदानावरती राखायची होती आणि आतापर्यंत लाजवाब राहिले बॅटिंग. कॅल्क्युलेटेड क्रिकेट. शेवटचा बॉल थोडासा गती कमी केली, व्हेरिएशन, आणि तिथून वाईड श्लांगरला बॉलला अडवलं जाईल. तोपर्यंत इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सफल झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला, जी सरासरी राखायची होती ती सरासरी राखली जाते. 11 धावा स्कोर कार्डवरती आणि जमेची बाजू म्हणजे लिजंड 11 कुडगाव संघाचा एकही गडी बाद नाहीये. आता इथून जर पाहिलं तर 10च्या सरासरीने धावा करायच्यात. येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये गरज आहे 20 धावांची. चला अंपायरसाठी मैदानावरती पाणी पाठवा. येणारे 12 बॉलमध्ये 20ची गरज. काय घडेल काय बिघडेल हे पाहण्यापूर्वी संधी देऊयात पुन्हा एकदा डिसेला. येस, थँक्यू. चला दाबोल 11 दाबोल. चला जास्त वेळ घेऊ नका, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि वेळेवरती आपल्यावरती निर्बंध आहेत. वक्त किसी का गुलाम नाही होता. वेळ कुणाचीच गुलाम नाही आहे. तर वेळेच्या गुलामगिरी तुम्ही आम्ही आमचं आयुष्य जगतोय, व्यतीत करतोय. त्याच्यामुळे वेळेला थोडंसं गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. वेळेवरती थोडंसं काम करणं गरजेचं आहे, कारण सुरुवातीलाच उल्लेख केला की वक्त किसी का गुलाम नाही होता. येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 20ची गरज आहे. आणि आपण पाहिलं तर प्रारंभिक जोडी, सलामीची जोडी अजूनही मैदानावरती स्थित आहे. निश्चय लाजबाब बॅटिंग मैदानावरती साकारतोय. नवीन बॅटर वजेंद्र दाखल झालाय षटक क्रमांक 2 साठी. पहिला बॉल गॅपमध्ये घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवरती येईल साईनाथ तोपर्यंत एक पाहिलं तर एक सिंगल धाव कंप्लीट झाल्या आणि रणसंख्या जाऊन पोहोचेल आता 12 या आकड्यावरती. 12 धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंत लगावल्या गेल्यात बॅटिंग करणाऱ्या लिजंड 11 कुडगाव या संघाच्या माध्यमातून. 11 चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक राहिलाय आणि 11 मध्ये मॅचला जिंकण्यासाठी अजूनही
19 धावांची गरज शिल्लक आहे. पुढचा बॉल स्टेप आउट झाले, मोठा फटका खेळायचा होता एज आणि फलंदाज क्रमांक पहिला गॉन बाद. येस, थँक्यू. नवीन बॅटर आकाश मैदानावरती दाखल झालाय. 2 चेंडूचा खेळ संपलाय. वजेंद्र शिंदेला पाहताय जरा एक महत्वाचा विकेट देखील मिळवलाय. बॅकफुटला गेले, इनटू द गॅप दिशा दिली, बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट आहे मात्र बगदी सीमारेषा लगत बाउंड्री लाईन लगत बॉलला अडवलं गेलं आणि तिथून 2 धावा कंप्लीट झाल्यात. तर 2च्या मदतीनं रणसंख्या जर आपण पाहिली तर 1/4 या आकड्यावरती 14 ऑन दी बोर्ड. वजेंद्र शिंदे गोलंदाजी ट्रॅकवरती 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात. एक महत्वाचा गडी बाद केला. रिकमेंड रन रेट पाहिला तर 11.33च्या सरासरीने मैदानावरती आता खेळ करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा कंप्लीट झाल्या. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती सिंगल आले, त्याच्यानंतर एक महत्वाचा विकेट बाद झाला आणि तिथून 2 धावा. सिंगल डबल मैदानावरती घेणं गरजेचं आहे कारण क्रिकेट हा फक्त ताकदीचा खेळ नाही. जसा उल्लेख झाला की क्रिकेट इज नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. कोणता मोहरा कधी मैदानावरती तुम्हाला चालवायचा, कधी काय करायचं याचं अगदी प्रात्यक्षिक तुम्हाला सादर करणं गरजेचं आहे. बॉल सरळ निघून गेलाय, लॉंग लेग सीमारेषा पार आला. ह्या षटकातील आणखी एक लाजवाब चौकार. चला, येणारे 8 बॉल आहेत आणि 8 मध्ये 13 हे समीकरण मॅच मध्ये शिल्लक राहिले. दाबोल 11 दाबोल आणि लेजंड 11 कुडगाव या 2 संघामधील मॅच आहे. आता प्रेशर बनवला गेलाय तर गोलंदाजी करणाऱ्या संघावरती प्रेशर आहे कारण धावा येत आहेत, विकेट्स मिळत नाही आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये कशा पद्धतीनं झालं विणलं गेले. गोलंदाज पुढे जाऊन थोडासा बदलाव करण्याची अगदी मागणी करतोय कारण ऑन साईडला पाहिलं तर क्षेत्ररक्षक जवळजवळ आपण 4 पाहत आहे. लॉंग लेग मध्ये आहे, त्याच्याबरोबर मिड विकेट आधी वाईड श्लांग ऑन हे क्षेत्ररक्षक डीप मध्ये येणाऱ्या 2 बॉलसाठी तैनात केलं गेलंय. ऑफ साईडला अतिरिक्त प्रोटेक्शन नाही आहे. तर आमच्या अगदी सर्वांनी मित्र संतोषजी दोगटे साहेब यांचं देखील या स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत. ते देखील खास करून ही स्पर्धा पाहण्यासाठी आज या क्रीडानगरीमध्ये दाखल झाले, त्यांचं देखील आपण स्वागत करूयात. मॅचच्या दिशेने जाऊया जिथे जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव केला गेलाय. चला 6-5 हे कॉम्बिनेशन आहे, याच्यावरती देखील सर्वांच्या नजर असू द्यात. एका साईडला तुम्ही 6 अडिया हे क्षेत्ररक्षण सर्कलच्या बाहेर आहे, त्याच्यामुळे विनंती आहे
चला अंपायर्स आहेत आणि अंपायर शहानिशा करतील. मी दोन्ही आमच्या ऑफिसर्सला विनंती करतोय, संपूर्ण स्पर्धेमध्ये जो नियम आहे तो एका बाजूला चला 4-5 4 आणि 5 एका बाजूला 5 असतील दुसऱ्या बाजूला 4 असतील. त्याच्यामुळं हे जे कॉम्बिनेशन आहे ते कॉम्बिनेशन मैदानावरती राखायचं आहे. कारण मी मगाशी उल्लेख केला की क्रिकेट हा अगदी बुद्धिबलाचा खेळ आहे. कोणाला कुठे उभं करायचं, कोणाला कधी चालवायचं, कोणाला कधी थांबवायचं याच्यावरती नजर असायला पाहिजे. तुम्ही एका साईडला 5 खेळाडू उभे करू शकता, दुसऱ्या बाजूला 4 आणि त्याच्या वेगळं जर खेळाडू असतील तर अंपायर देखील दंडित करतील. यावेळी मिड विकेटमध्ये बॉलला खेळून काढले, 1 बाउन्स बॉलला जोपर्यंत पकडले गेले ते रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब आहे. कारण लिजंड 11चा संघ मैदानावरती खेळतोय. सगळे खेळाडू जर पाहिले तर कुडगाव संघासाठी बरीच वर्ष सेवा देणारे खेळाडू आहेत आणि बरीच वर्ष आपल्या खेळाडूच्या माध्यमातून बऱ्याच वेळेला जर आपण पाहिलं असेल तर संघाच्या माध्यमातून आपण बरीच वर्ष खेळाडूंना खेळताना पाहिलं. आज एक वेगळा संघ आहे, लिजंडचा संघ आहे आणि इथून आता रनिंग बिटवीन द विकेट देखील त्याच ताकदीचे आहे. त्याच्यामुळे आता प्रेशर क्रिएट मी म्हणेन की लिजंडनं केलं दाबोल 11 दाबोल संघावरती. मागच्या चेंडूवरती 2 धावा, पुढच्या बॉलवरती मोठा फटका खेळायचा होता, अगदी बॅटपासून थोडासा लांब राहिला, अगदी गिरकी घेतली आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. आता षटक क्रमांक संपलाय, दुसरा अंपायरचा सिग्नल आपल्यापर्यंत आला. धावा झाल्यात 20 आणि आता टार्गेट 31 धावांचा आहे, म्हणजे 6 मध्ये 11 हे समीकरण मैदानावरती शिल्लक आहे. आता कोणतं संघ मारेल बाजी, कोणतं संघ मारेल भरारी हे पाहण्यापूर्वी आपण घेऊयात एक ब्रेक आणि जाऊयात सुमितकडे, ऐकूयात एक सुमधुर गीत. यस, थँक्यू. 6 मध्ये 11 हे समीकरण आहे मॅचमध्ये. चला विनंती आहे दाबोल 11 दाबोल जास्त वेळ न घेऊ नका. 6 मध्ये 11 कोणता संघ बाजी मारेल. एका बाजूला दाबोल 11 दाबोल नॉकआउटचे सामने आहेत, त्याच्यामुळे जो संघ जिंकेल तो मात्र पुढच्या फेरीमध्ये, जो संघ पराभूत होईल त्याचा पराभव होईल तो मात्र या स्पर्धेमधून माघारी. त्याच्यामुळे प्रत्येक बॉलवरती आता चर्चा मैदानावरती केली जाते. क्षेत्ररक्षणामध्ये ऑफसाईडला पाहत आहे तसा निश्चय स्ट्राईक एंडला आलाय. डावकुऱ्या त्याचा बॅटर आहे, 4 बॉल आतापर्यंत फेस केलेत आणि 8 या वैयक्तिक धावसंख्येवरती आतापर्यंत निश्चयचाही खेळ राहिला आहे. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अभयला पाहत आहे. पहिलाच बॉल, अरे पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय, चेंडू 1 बाउन्स निघून गेलाय, सीमारेषा पार आलाय पहिल्याच बॉलवरती हा चौकार, 4 रन्स. येस, थँक्यू. आणि सध्याच्या घडीला फक्त निश्चय नावाची चर्चा मैदानावरती आहे. येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत, धावा करायच्या तर जिंकण्यासाठी 7, 5 आणि 7 हे समीकरण मॅचमध्ये शिल्लक आहे. 5 मध्ये 7 सामना अक्षरशः आपल्या बाजूने जिंकवतो लिजंड कुडगावचा संघ. गोलंदाजी ट्रॅकवरती अभय वाडकरला आपण पाहता. पहिल्याच बॉलवरती फटका आलाय. आता कमबॅक मैदानावरती कसं राहील. राऊंड द विकेटने डावकुऱ्या त्याच्या बॅटरसाठी पुढचा बॉल घेऊन निघालाय. आज झेल गॅदर होणं महत्त्वाचं होतं, मात्र नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. अंपायर्स जर पण पाहिलं तर अंपायरचा सिग्नल येतो नो बॉल म्हणजे दुष्काळात 13वा महिना. 7 धावांची गरज होती आणि तिथून जर पाहिलं तर एक नो बॉल डिलिव्हर्ड मैदानावरती केला गेलाय. आता रणसंख्या जाऊन पोहोचते या 3 धावेनं आपण पाहिलं तर धावा झाल्यात 27. 4 धावांची गरज. येणारे 5 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. नो प्लस 2 अशा 3 धावाही आपण पाहिला. निश्चयसाठी पुढचा बॉल, बॉलला पाठवून दिलाय, क्षेत्ररक्षण केली चुकी आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषा पार. लिजंड 11 कुडगाव जो संघ आहे तो मात्र विनर ठरलाय मॅचचा. अगदी विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन.
दाभोल संघाचे आपण आभार व्यक्त करू. त्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, त्याचा खेळ आपण पाहिला. पुढच्या मॅचला होईल सुरुवात. तोपर्यंत जाऊयात सुमीच्या दिशेने, ऐकूयात पुन्हा एकदा गीत. येस, थँक्यू थँक्यू थँक्यू. चला, निश्चय मॅन ऑफ द मॅचसाठी या. ज्या निश्चयने खूप चांगला खेळ केला आणि त्यांना आपण मॅन ऑफ द मॅच सन्मान देऊन या ठिकाणी सन्मानित करतोय. पुढची मॅच आहे एका बाजूला शिवशक्ती आडे खारगाव या दोन संघामधील मॅच आहे. चला, शिवशक्ती आडे संघाला विनंती आहे, टॉस जिंकला मित्रांनो, मैदानावरती लगेचच या. क्षेत्ररक्षणाचा निर्णय निवडलाय. तर तुमची जी बॅटिंग गोलंदाज करण्यासाठी तुमचं जे क्षेत्ररक्षण आहे ते क्षेत्ररक्षण प्लीज लवकर सजवून घ्या. दुसऱ्या बाजूला निश्चयला विनंती असेल मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी आपण या. तर सन्माननीय प्रसन्न जे आंबेकर यांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते आपण निश्चय यांना मॅन ऑफ द मॅच हा पारितोषिक या ठिकाणी सन्मानित करतोय. लिजंड इडेबल कुडगाव या संघाला मागच्या मॅचमध्ये खेळताना पाहिला आणि त्या संघामध्ये डावखुऱ्या त्याचा बॅटर निश्चयला पाहिला आणि त्या निश्चयला या ठिकाणी मात्र मॅन ऑफ द मॅच हा सन्मान पुरस्कृत केला जातोय. अगदी हायलाईट आणि त्यांच्या बरोबरीने हा मॅन ऑफ द मॅचचा सन्मान आपल्या स्क्रीनवरती सद्यस्थितीला आपण पाहत आहे. मागची मॅच कुडगाव लिजंड हा संघ तिथे विजयी झाला आणि त्या कुडगाव लिजंड संघाचा जो खेळ राहिला होता तो सध्याच्या घडीला आपल्या स्क्रीनवरती आहे. हायलाईट युनिक लाईव्हच्या माध्यमातून हा हायलाईट आपण सध्याच्या घडीला स्क्रीनवरती पाहत आहे.